नमस्कार, टेक्निकल ॲनालिसिस यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं ते बघायचं आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा आधार कार्डचा नंबर असतो 12 अंकी तो टाकायचा आहे. आणि जर तो नसेल आपल्याकडे आणि नवीन आधार कार्ड असेल तर नवीन आधार कार्डचा एक 14 अंकी कोड येतो, एनरोलमेंट आय डी नंबर बोलतात त्याला, तो टाकायचा असतो इथे. तर मी आता इथं फिलअप करतो आहे, म्हणजे मुलीचा मी आय डी चेक करतो आहे आधार कार्ड आला आहे की नाही ते. तर मी इथे तो 14 अंकी कोड आहे तो टाकतो आहे. आणि त्याच्यानंतर मग खाली ज्या तारखेला तुम्ही काढला आहे तर त्या तारखेची डेट इथे टाकायची आहे खाली आधी. आता मी इथे डेट टाकतो आहे. तो मी डिसेंबरमध्ये काढला होता गेल्या वर्षी 2024मध्ये. 2024साठी मी इथून होत नाही आहे, एक बाण आहे ॲरो आहे वरती, त्या ॲरोवर क्लिक करून तो होणार आहे 2024. आणि 10वा महिना 1, 2 जानेवारी ऑगस्टमध्ये काढलेला आहे. ऑगस्टमध्ये मी क्लिक करतो आहे. आणि 11 तारीख इथे आपण ज्यावेळी तारीख काढलेला होता तर तारखेचे तारीख आपण निवडायची आहे. आणि त्यानंतर मग सिलेक्ट टायमिंग येतो, तर किती वाजता काढला आहे ते तिथे सगळं टायमिंग दिलेलं असतो. आपण 11 वाजता काढलं असेल तर 11 वाजता टायमिंग, 12 ते 12 तर 12 वाजून 7 मिनिटाने आणि 36 सेकंदांनी ते क्रिएट झालं होतं. त्याच्यानंतर कॅप्चा आहे, ते कॅप्चा टाकायचं आहे. कॅप्चा टाकल्याच्यानंतर सेंड ओ टी पी, ज्यावेळी तुम्ही सेंड ओ टी पीला क्लिक करता त्यावेळी जो मी रजिस्टर नंबर केला असेल त्या नंबरवर तो ओ टी पी जाणार आहे. आता इथून होत नाही आहे, काहीतरी चुकीचं कॅप्चा पडलेला आहे. पुन्हा एकदा नीट कॅप्चा टाकतो मी. BCR 4TR. आणि जर तुम्हाला ते समजलं नाही तर तुम्ही रिफ्रेश बटनवर क्लिक करून तुम्ही नवीन कॅप्चासुद्धा घेऊ शकता. नवीन कॅप्चा येतो तिथे. नंतर सेंड ओ टी पी क्लिक करायचं आहे. सेंड ओ टी पी होत नाही आहे, पुन्हा तेच करावं लागतं आहे. थोडा वेळ आणखी एकदम ट्राय करतो, कारण कसं साईटला प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो याला. नाही होत आहे, एक दोनदा ट्राय करेन. नंतर मग डॅशबोर्डला पुन्हा जाऊन मी दुसऱ्या दुसरीकडून पुन्हा त्याचं डाउनलोड करण्याचा प्रयत्न करेन. आता मी दुसऱ्या साईटला आलो आहे आणि दुसऱ्या साईटवरून पुन्हा तेच टाकण्याचा प्रयत्न करतो आहे, पण बघूया होतं आहे का नाही ते. सेम प्रोसेस मी करतो आहे मगाशी केली तशी. आता व्यवस्थित कॅप्चा बसल्याच्यानंतर जर तुमचं आधार कार्ड कसं आहे, कोणत्या स्टेजला पेंडिंग आहे ते दाखवतं. रिक्वेस्ट और ॲक्सेप्ट स्टेज, नंतर मग सेकंड स्टेजला ते अंडर प्रोसेसमध्ये आहे, अजून कंप्लीट झालेलं नाही. युअर आधार एनरोलमेंट रिक्वेस्ट ॲट अंडर प्रोसेस, प्लीज व्हिजिट 5 days. त्यानंतर मग इथून आधार डाउनलोड पण करू शकता तुम्ही. आधार डाउनलोडला तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो आधार 12 अंकी कोड आहे तर तो इथे टाकलात. त्याच्यानंतर मग खाली कॅप्चा आहे, त्या कॅप्चाला सबमिट केल्याच्यानंतर एक सेंड बटनावर क्लिक करायचं. सेंड बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड आहे ते डाउनलोड होतं. आधार कार्ड डाउनलोड झाल्याच्यानंतर आता याला एक ओ टी पी जाईल. सेंड ओ टी पीला क्लिक केल्याच्यानंतर तुमचा रजिस्टर जो मोबाईल नंबर आहे त्याला ओ टी पी जाईल. तो ओ टी पी इथं टाकायचा.
6 अंकी OTP असतो. OTP सबमिट केल्यानंतर व्हेरीफाय आणि डाउनलोड बटनावर क्लिक करत थोडा वेळ वाट बघायची आणि त्यानंतर स्क्रीनवर आधार सगळे डिटेल्स येतात आणि त्याच्यानंतर मग आधार डाउनलोड होतो. पण आधार डाउनलोड PDF होतो. PDF झाल्याच्यानंतर त्याला पासवर्ड टाकावा लागतो. तर नावाची पहिली 4 अक्षरं आणि आपली जन्मतारीख पूर्ण.